सांगता येईल. आठवायचं थोडं ताण द्यायचा डोक्यावर, लक्षात येतं पटकन. आठवण्याचा प्रयत्न करायचा, शोधण्याचा प्रयत्न करायचा नाही. तणावाचे शारीरिक परिणाम. हा, ठीक आहे. तणावाचे चला. शारीरिक परिणाम असा भाग बघत होतो. आणि तो सुद्धा आपला संपलेला होता. त्याच्यावर तर सगळे विषय आपण बघितलेले होते. आज नवीन सुरुवात करायचं काहीतरी असं आपण बोललो होतो. आणि नवीनच सुरुवात करायचं त्या ठिकाणी आहे. तर त्याच्यामध्ये आजपर्यंत आपण 5-7 तास जे आपण आतापर्यंत बघितले, ते सगळे ताण म्हणजे काय, त्याचे प्रकार काय, त्याचे परिणाम काय, तो कसा येतो, हे अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. आता इथून पुढे तो कसा घालवायचा हे बघायचं आहे. आलं लक्षात? तो कसा घालवायचा किंवा कसा टाळायचा, असं त्याचं स्वरूप आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे. ठीक आहे. मग त्याच्यासाठी ताण-तणाव व्यवस्थापन म्हणजे तुमचा पुढचा पॉइंट काय आहे बघा. हं. बघा, पुढचा जो पॉइंट आहे तुमचा, योगा मेथड ऑफ मॅनेजिंग स्ट्रेस, किंवा त्यालाच मराठीमध्ये आपण ताण-तणाव व्यवस्थापनाच्या योगिक पद्धती असं बघायचं. आता याच्यामध्ये ताण-तणाव व्यवस्थापन असं म्हटलं नाही, फक्त एवढंच म्हटलं नाही. त्याच्यामध्ये एक शब्द एक्स्ट्रा आलेला आहे, मेथड्स ऑफ मॅनेजिंग. आणि कशाद्वारे, तर योगाद्वारे म्हटलंय. कारण ताणतणाव व्यवस्थापनाच्या बऱ्याच पद्धती आहेत, वेगवेगळ्या पद्धती आहेत. आपण बघूया थोडक्यात त्या काय काय आहेत. म्हणजे कशा कशाद्वारे आपण ताणतणावाला रिलीज करता येतं, मोकळं करता येतं, ते बघूया एकदा. याच्यामध्ये आपण पाहू शकतो बघा, स्ट्रेस मॅनेजमेंट. आता याच्यामध्ये काय काय आहे बघा, थेरपी आहे, स्पा आहे, एक्सरसाइज आहे, हॉबी आहे, म्हणजे छंद जोपासणं वेगवेगळे. कुणाला काय असेल, समजा एखादा व्यक्ती ताणतणावामध्ये असेल तर त्याला जे आवडतं ते करू देणं किंवा करणं, अशा गोष्टी. कारण ज्यावेळी आपण आवडती गोष्ट करत असतो त्यावेळी आपलं मन सगळं त्या गोष्टीमध्ये लीन होतं, जे तणावापासून ते दूर होतं. म्हणजे काय, मनाला डायव्हर्ट करण्याच्या पद्धती आहेत बघा. किंवा आपण ध्यानधारणा जी बघणार आहोत त्याच्यामध्ये सुद्धा तसंच आहे. मनाला डायव्हर्ट करायचं, मनाच्या दिशा बदलायच्या, जेणेकरून आपण बघितलं की त्याच्या ह्याच्यामध्ये परिणामामध्ये की एकाच विचारावरती मन घुसळत राहतं, एकच विचार आपल्या मनामध्ये घोळत राहतो. तर तो त्या विचारापासून दुसऱ्या कुठल्या तरी विचाराकडं आपल्या मनाला वाहून नेणं, असं. त्याच्यामुळे सुद्धा आपण त्या त्रासापासून दूर होऊ शकतो. म्हणजे त्यासोबत आणखीन काय आहे, मेडिटेशन आहे, योगा आहे, नेचर आहे. नेचर म्हणजे निसर्गामध्ये फिरणं, वावरणं, किंवा जसं की सहलीला जाणं, अशा गोष्टी. किंवा सहजच एखाद्याला बघा, सहज घरामध्ये सुद्धा काही लोक बघा, काही लोकांना अशी आवड असते की झाडं झुडपं लावायची आवड असते, किंवा त्यांची निगा राखणं, त्या झाडावरती सारखं लक्ष असतं. दिवसेंदिवस त्या झाडावरती लक्ष असतं, रोज कसं वाढतंय, त्याच्यावरती कुठला किडा वगैरे आलाय का, गवत वाढलंय का, पाणी घातलंय का, असं. म्हणजे झाडाप्रती सुद्धा काही जणांचं प्रेम असतं आणि ते चालत असतं. म्हणजेच आपण आपल्या ह्याच्यामध्ये तर वेळ घालतोच, दैनंदिन कामामध्ये तर वेळ घालतोच, किंवा आपल्या कार्यालयातील कामामध्ये सुद्धा वेळ घालतोच. परंतु माणसानं निसर्गामध्ये सुद्धा वेळ घालवावा, आणि ते गरजेचं आहे. निसर्गातील झाडं असतील, झुडपं असतील, वेली असतील, गवत असेल, माती असेल, पाणी असेल, पशु असतील, पक्षी असतील, या सर्वांमध्ये सुद्धा आपण थोडाफार वेळ घालावा, जेणेकरून मध्ये त्याच्यामुळं सुद्धा आपल्या मनाला एक थोडीशी शांती, विसावा, थंडावा असं त्याच्यापासून आपल्याला मिळू शकतो, आणि ताणतणावापासून दूर जायला मदत होऊ शकते. आणि त्यासोबत टाइम मॅनेजमेंट आहे, वेळेचं व्यवस्थापन आहे. आता व्यवस्थापनामध्ये सुद्धा वेगवेगळे निकष त्या ठिकाणी आपल्याला लावावे लागतात. वेळेचं व्यवस्थापन, कामाचं व्यवस्थापन, अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यासोबत म्युझिक आहे,
म्हणजे आवडती गाणी ऐकणं, काही जणांना छंद असतो. थोडक्यातच आता हॉबी जो आहे प्रकार, त्याच्यामध्येच हे म्युझिक म्हणा किंवा चित्र काढणं म्हणा किंवा नेचरमध्ये फिरणं म्हणा किंवा आणखीन कुणाला काही छंद असतो, वेगवेगळ्या गोष्टींचा छंद जोपासणं, ते झालं. त्यासोबत थेरपी म्हणजे वेगवेगळ्या थेरपी आहे. टॉक थेरपी किंवा आपलं समुपदेशन, अशा वेगवेगळ्या थेरपी देऊन सुद्धा स्पा म्हणजे हा बाहेर देशातला प्रकार आहे. त्यासोबत एक्सरसाइज म्हणजे व्यायाम. आता समजा, आता ह्या तीन गोष्टी आपण बाजूला घेऊयात. योगा, मेडिटेशन किंवा एक्सरसाइज. किंवा एक्सरसाइज मध्ये काय येतं, तर जसं की तुम्ही जिम मध्ये व्यायाम करताय किंवा फिरायला जाताय किंवा रनिंग करताय किंवा उठबशा मारताय, अशा वेगवेगळ्या गोष्टी एक्सरसाइज म्हणजे शारीरिक हालचाली असं आपण त्याला म्हणूया. मग या शारीरिक हालचालीमुळं, आता बघा, ताणतणावामुळं आपल्या शरीरामध्ये जे वेगवेगळे हार्मोन निर्माण झाले, तसे शारीरिक हालचालीमुळं सुद्धा आपल्या शरीरामध्ये काही हार्मोन्स तयार होतात, काही गोष्टी निर्माण होतात आणि त्या आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. म्हणून काय काय घटलंय, आता योगा जो आहे, तो सुद्धा कशामध्ये येईल, शारीरिक हालचालीमध्येच येईल. बरोबर आहे. किंवा समजा पोहणं आहे, ह्याला सुद्धा आपण एक्सरसाइज म्हणू शकतो. किंवा एखाद्या डोंगरावरती चढणं असेल, त्याला सुद्धा एक्सरसाइज म्हणू शकतो. थोडक्यात एकंदरीतच शारीरिक हालचाली असं आपण त्याला म्हणूया. आणि या शारीरिक हालचाली सुद्धा शरीरासाठी आवश्यक आहेत. आता हे वेगवेगळे मार्ग आहेत. काय आहेत? वेगवेगळे रस्ते आहेत, मार्ग आहेत. कशासाठी? तर ताणतणावाला दूर करण्यासाठी. ह्या वेगवेगळ्या मार्गापैकी आपल्याला आता एका मार्गाचा अभ्यास करायचा आहे. तो मार्ग म्हणजे काय आहे? तर योग. योग या मार्गाद्वारे आपल्याला ताणतणावाचं व्यवस्थापन कसं करता येईल, अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी बघायच्या आहेत. तर बघूया सुरुवातीला. काय म्हणले बघा. आता ताण या शब्दाची व्याख्या आपण अगोदर बघितलेलीच आहे. तणाव या शब्दाची सुद्धा व्याख्या आपण अगोदर बघितलेली आहे. ताणाची व्याख्या कुणाला सांगता येईल का हो? किंवा तणावाची व्याख्या कुणाला सांगता येईल का? का ताण तणाव एकच आहे का दोन वेगळ्या गोष्टी आहेत? आता एवढे दिवस तुम्ही ऐकत आहे, ताण तणाव ही एकच गोष्ट आहे का दोन वेगळ्या गोष्टी आहेत? सांगता येईल? एकच गोष्ट आहे का दोन गोष्टी आहेत? ठीक आहे. आठवत नसेल असं आपण तुम्हाला समजूया आणि मी सांगतो. ताण ही एक गोष्ट वेगळी आहे आणि तणाव ही एक गोष्ट वेगळी आहे. दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तणाव म्हणजे कारक किंवा घटक आणि ताण म्हणजे ज्या घटकामुळे किंवा ज्या गोष्टीमुळे, ज्या क्रियेमुळे आपल्याला ताण येतो, म्हणजे एक दबावाची परिस्थिती निर्माण होते, त्याला ताण म्हणायचं. कारक आणि कारण असं आपण त्याला थोडक्यात म्हणू शकतो. ठीक आहे. तर आता पुढे काय बघायचं आहे बघा. ताण म्हणजे काय बघितलं, तणाव म्हणजे काय बघितलं, आता व्यवस्थापन म्हणजे काय या शब्दाचा अर्थ. सर एक हा. सर एक मिनिट ताण म्हणजे दबावाची परिस्थिती निर्माण होणं. नाही नाही, तणाव म्हणजे तणाव म्हणजे दबावाची परिस्थिती निर्माण होणं आणि ताण म्हणजे एक मिनिट बघा कन्फ्युजन कसं आहे. अं, तणाव जो आहे, तणाव म्हणजे कारक
घटक म्हणजे ताणाची हे कशामुळे तो आलाय आणि परिस्थिती ताणाचे कारण. दबावाखाली आलेली परिस्थिती म्हणजे तणाव. म्हणजे समजा परीक्षेचा तणाव, परीक्षेचा ताण हम्म. म्हणजे ताण कशामुळे आलाय? परीक्षेमुळं. परीक्षा आणि ताण त्या परिस्थितीमुळं, त्या कारकामुळं आपल्यावरती ताण आलाय असं. अच्छा, कारक म्हणजे तणाव. हा, आलं का लक्षात? हो. ठीक आहे, बघूया आता व्यवस्थापन कशाला म्हणता येईल. व्यवस्थापन कशाला म्हणायचं, तर एखादी गोष्ट तिला आता समजा एक थोडक्यात बघा, तणाव व्यवस्थापन म्हणजे किंवा व्यवस्थापन म्हणजे तणावाची कारणे शोधून त्यांना सामोरे जाण्याचे तंत्र शिकून आणि तणावामुळे होणारे नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करणे. व्यवस्थापन म्हणजे काय? तर एखादी गोष्ट व्यवस्थापन म्हणजे नियोजन, एखाद्या गोष्टीचं नियोजन करणे किंवा आयोजन करणे किंवा नियंत्रण करणे. समजा आता आपल्याला 5 एकर मधलं सोयाबीन काढायचं आहे, तर त्याच्यासाठी मग तो एकटा काढू शकतो का? काढू शकत नाही. आणि एकटा जर काढला तर काय होईल? त्याच्यावरती ताण येईल. बरोबर आहे. परंतु आपल्याला 5 एकर तर सोयाबीन काढायचंच आहे. आलं लक्षात? परंतु मग त्याचं व्यवस्थापन कसं करता येईल? तर त्याच्यासाठी आपण रोजगारी लावू शकतो. बघा, 5 एकर सोयाबीन आहे, आपल्याला काढायचंच आहे. परंतु एकटा काढला तर त्याच्यावरती तणाव येऊ शकतो. मग त्याचं व्यवस्थापन कसं करता येईल? तर 5 जणांनी मिळून जर ते काढलं तर ते सोपं जाईल. म्हणजे 5 माणसं आपण पैसे देऊन त्या ठिकाणी काढण्यासाठी लावू शकतो. म्हणजे काय? हे झालं त्याचं व्यवस्थापन. म्हणजे हे काय झालं? त्याचं नियोजन झालं. बरोबर आहे का? आणि त्याचं काय झालं परत? नियंत्रण झालं. एखाद्या गोष्टीचं नियंत्रण करणे म्हणजे व्यवस्थापन थोडक्यात. त्यासोबत मग तणावाचे व्यवस्थापन म्हणजे काय? तर बघा, तर तुमचे विचार, तुमच्या भावना, वेळापत्रक, वातावरण आणि तुम्ही समस्यांना कसे सामोरे जाल याच्याशी ते अवलंबून असतं. किंवा आणखीन एक गोष्ट म्हणजे बघा, सर्वात महत्वाची, तणावाचे व्यवस्थापन म्हणजे हे लिहून घ्या वाटलं तर तुम्हाला. तणावाचे व्यवस्थापन म्हणजे ताणाची कारणे शोधणं आणि कारण शोधून त्याला सामोरं कसं जायचं आहे त्याचं तंत्र शिकणं. आताच बघा, समजा एखाद्या व्यक्तीला जर 5 एकर सोयाबीन काढ म्हणलं तर त्याच्या पुढे काय झालं? तो एक प्रकारचा ताणच झाला. म्हणजे त्यानं त्याचं कारण शोधलं की मी हे 5 एकर काढू शकत नाही. बरोबर आहे. मग त्याच्याशी फेस करण्यासाठी त्यानं काय केलं? 5 व्यक्ती बोलवून घेतल्या. बरोबर आहे का? म्हणून मग काय झालं? 2 गोष्टी घडल्या तिथं. एक कारण शोधलं गेलं आणि दुसरं त्याला सामोरं जाण्यासाठी तंत्र शिकलं. म्हणजेच तणावाचं व्यवस्थापन होय. आता आणखीन एक गोष्ट काय आहे त्या नावाच्या व्यवस्थापनामध्ये? तर तणावामुळे होणारे जे परिणाम आहेत, कसे? नकारात्मक. मग ते टाळण्यासाठी आपल्याला विविध उपाययोजना काय करता येतील? त्याचं नियोजन करणे किंवा त्याचं नियंत्रण करणे म्हणजे सुद्धा तणावाचं व्यवस्थापन होय. परिणाम आपल्या समजा एखादी घटना आपल्या बाबतीत घडलेली आहे, परंतु त्या घटनेशी आपण घटना म्हणल्यानंतर 2 घटना असतात. एक चांगली घटना आहे, एक वाईट घटना. चांगली घटना असेल तर त्याचा आपल्याला त्रास होणार नाही. परंतु जर वाईट घटना घडलेली असेल तर तिचा आपल्याला त्रास होतो. तर मग व्यवस्थापन म्हणजे काय? तर त्या एक घटना तर घडलेली आहे, परंतु तिचा आपल्यावरती, आपल्या शरीरावरती परिणाम न होऊ देणे म्हणजेच थोडक्यात तिला आपण व्यवस्थापन, तणावाचं व्यवस्थापन असं सुद्धा म्हणू शकतो. आता तिन्ही गोष्टीच्या व्याख्या आपण बघितल्या बघा, ताणाची बघितली, तणावाची बघितली आणि व्यवस्थापनाची बघितली आहे. आणि व्यवस्थापन म्हणजे काय हे सुद्धा आपण बघितलं.
ठीक आहे. आणखीन पुढे काय म्हटलंय बघा. कामासाठी एक मिनिट हा. याच्यामध्ये काय म्हटलंय बघा. कामासाठी, नातेसंबंधासाठी, विश्रांतीसाठी, मौज मजेसाठी वेळ असलेले संतुलित जीवन हे अंतिम ध्येय आहे. तसेच दबावाखाली टिकून राहण्याची आणि आव्हानांना तोंड देण्याची क्षमता. आता हे जे आहे बघा, हे जवळपास यांना लागू होतं की कर्मचाऱ्यांसाठी लागू होऊ शकतं, किंवा जे जास्तीत जास्त ह्याच्यामध्ये कंपन्यामध्ये वगैरे ओव्हरटाईम नावाचा एक प्रकार असतो. तर काय करतात की पैशासाठी किंवा पैसे कमवण्यासाठी ते परत डबल ड्युटी करतात, वारंवार डबल ड्युटी करतात असं. किंवा म्हणजे याच्यामध्ये काय होतं की कर्मचाऱ्यांमध्ये, की त्याचा वेळ जो आहे सगळा वेळ त्याच्या कामामध्ये, म्हणजे त्या दैनंदिन ह्याच्यातल्या कर्मचाऱ्याच्या कामामध्ये तो निघून जातो. आणि होतं काय, तर त्याला स्वतःसाठीही वेळ मिळत नाही. स्वतःसाठीही वेळ मिळत नाही. स्वतःची सुद्धा तो काळजी घेऊ शकत नाही. म्हणजेच कसं, की वेळेवर जेवण करू शकत नाही, वेळेवर झोप घेऊ शकत नाही, किंवा स्वतःच्या काही इच्छा अपेक्षा असतील तर त्या तो पूर्ण करू शकत नाही असं. त्यासोबत तो नात्यांना सुद्धा वेळ देऊ शकत नाही. जसं की एखाद्याचा कार्यक्रम आहे, तर बोलवलं तर आपण गेलं पाहिजे. परंतु तो इतका त्याच्या कामामध्ये व्यस्त असतो की तो जाऊ शकत नाही, किंवा जाता आलं तरी तो जायचं टाळतो असं. त्यासोबत विश्रांतीसाठी वेळ, त्याच्याकडे विश्रांतीसाठी सुद्धा वेळ कमी आहे. एवढी दगदग तो करून घेतो, इकडचं काम तिकडचं काम, किंवा काय काय जण डबल डबल काम करतात. म्हणजे एका कंपनीमध्ये तर करतातच, त्यासोबत आणखीन कुठल्या तर ठिकाणी तिथं पण करतात, आणखीन कुठल्या तर ठिकाणी तिथं पण करतात. अशा ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये काय होतं, स्वतःची विश्रांती तो विसरून जातो. म्हणजे स्वतःशीच दगदग करून घेणं. त्यासोबत मौज मजेसाठी वेळ नसणं. म्हणजे काय, समजा मित्र आहेत. आता बघा, किती गोष्टी महत्वाच्या आहेत. एक पहिली गोष्ट म्हणजे स्वतःसाठी वेळ, दुसरी गोष्ट म्हणजे घरच्यांसाठी वेळ, तिसरी गोष्ट म्हणजे नातेवाईकांसाठी वेळ, चौथी गोष्ट म्हणजे मौज मजा. म्हणजे हे कोणासोबत घडतं किंवा कुठं घडतं, तर आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये घडत असतं. म्हणजे चौथी गोष्ट म्हणजे आपल्या मित्रांसाठी वेळ. या सगळ्यांसाठी जो वेळ देऊ शकतो तो संतुलित जीवन जगू शकतो असं म्हटलेलं आहे. आणि अशा प्रकारे जर तो जगत असेल तर तो तणावाला अ, जास्त सामोरं जायची गरज त्याला पडणार नाही, किंवा तणावामध्ये असला तरी तो अशा ह्याच्यातून तो दूर राहू शकतो ताणतणावापासून. त्यासोबत पुढे काय म्हटलंय बघा आता. ताण वगैरे बघितलं आपण, सगळ्या व्याख्या वगैरे भेटल्या. परंतु एखाद्या गोष्टीचं जर आपल्याला व्यवस्थापन करायचं असेल, समजा आपण थोडक्यात ऊस लावलेला आहे, तर मग त्या ऊसाचं व्यवस्थापन आपल्याला करावं लागणार आहे. म्हणजे काय, त्याला खाद द्यावं लागणार आहे, पाणी द्यावं लागणार आहे, फवारणी करावं लागणार आहे. म्हणजे अशा वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये व्यवस्थापनामध्ये येतात. परंतु काय कधी घडेल हे सगळं, आपण ऊस लावल्याच्या नंतर, आपण ऊस लावलेला आहे हे आपल्याला माहीत असेल तर, आणि आपण ऊसच लावलेला नसेल तर त्याचं व्यवस्थापन आपण करू शकतो का? किंवा इतर कुठलं वेगळंच पीक लावलंय आपण आणि त्याच्यावरती वेगळंच व्यवस्थापन करतोय, असं पण ते चुकीचं होतं. म्हणजे इथं आवश्यक एखाद्या गोष्टीचं व्यवस्थापन करायचं असेल तर ती गोष्ट आपल्याला अगोदर जाणून घेतली पाहिजे. म्हणजे काय, आपल्याला ताणतणावाचं व्यवस्थापन करायचं असेल तर आपण अगोदर तणावाखाली आहोत हे आपण जाणून घेतलं पाहिजे, हे ओळखता आलं पाहिजे. जर समजा आपण तणावाखाली आहोत हेच ओळखू आलं नाही, तर तुम्ही व्यवस्थापन कशाचं करचाल मग? म्हणजेच फर्स्ट आयडेंटिटी काय आहे, तर त्या तणावाला ओळखणं. ते ओळखल्याच्या नंतर मगच आपण त्याचं व्यवस्थापन करू शकतो. समजा तुम्ही एखादा कर्मचारी आहेत, किंवा तुमच्या वरती कामाचं बर्डन आलं, अतिरिक्त कामाचं बर्डन आलं. म्हणजे काय,
मग कामाचं बर्डन आल्यामुळं काय होतं तुमच्या मनामध्ये, किंवा संताप वाढतो, एवढं मोठं काम माझ्या मागे पडलेलं आहे, किंवा एक प्रेशर निर्माण होतं, एक दबाव निर्माण होतो. परंतु आपण त्या कामाचं जर व्यवस्थापन केलं तर बघा, आपण आपण हे समजलं पाहिजे की हे एवढं मोठं काम आल्यामुळं आपल्यासोबत चिडचिड होते, आपल्याला राग येतोय, आपण आपल्या मित्रांसोबत किंवा आपण आपल्या घरच्यांसोबत व्यवस्थित वागत नाही. म्हणजे काय, तर आपण तणावाखाली आलोय, स्ट्रेस खाली आलोय, हे आपण जाणलं पाहिजे पटकन. मग जाणल्याच्या नंतर, आयडेंटिफाय झाल्याच्या नंतर मग त्याचा व्यवस्थापन आपल्याला त्या ठिकाणी करता येतं. आणि जर समजा आपली चिडचिडी होतीये, आपण तसंच चिडचिड करत वागतोय, घरामध्ये पण ऑफिसमध्ये पण आपल्याला राग येतोय, पण घरामध्ये पण रागानंच बोलतोय, ऑफिसमध्ये पण रागानंच बोलतोय, आपलं डोकं दुखतंय, तर तसंच ते घेऊन आपण चालतोय, हे मात्र त्या ठिकाणी योग्य नाही. हे आपल्यासोबत का घडतंय, आपण चिडचिड रोज आपण अगोदर खूप चांगलं वागत होतो सगळ्यांसोबत, आता चिडचिड वागतोय, असं का होतंय, हे आपण जाणलं पाहिजे. वेळीच ते जाणलं पाहिजे. जाणलं तर आपण त्याच्यावरती उपाययोजना करू शकतो. त्यासोबत काय म्हणलंय बघा पुढे खाली, पहिला जो पॉइंट आहे व्यवस्थापनामधला, आपल्या ताणतणावाचा शोध घ्या. त्याच्यानंतर दुसरा जो पॉइंट आहे, तणाव व्यवस्थापन आपल्या जीवनातील तणावाचे स्रोत ओळखण्यापासून सुरुवात होतो. आणि हे वाटते वाटते तितके सरळ नाही असं म्हणतंय, म्हणजे ते आपल्याला ओळखता येत नाही. तसंच आपण त्याच्याच प्रभावाखाली, त्या तणावाच्या प्रभावाखाली जगत असतो, आपण ते पटकन ओळखू शकत नाही. त्यासोबत आपल्याबरोबर खरोखर काय ताण आहे ओळखण्यासाठी तुमच्या सवयी, तुमच्या वृत्ती, तुमच्या निमित्ताकडे बारकाईने लक्ष ठेवा. जर आपण तणावाखाली असेल तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जितकं लक्ष लागायचं तितकं लागत नसतं. वेगवेगळे फरक आपल्या शरीरामध्येही, आपल्या वागण्यामध्येही, आपल्या बोलण्यामध्येही, आपल्या मनामध्येही होत असतात. ते सगळे आपण बारकाईनं लक्ष आपल्या स्वतःवरती, आपल्या मनावरती आपण ठेवलं पाहिजे. त्याच्यातूनच आपण हे ताणाखाली आहोत हे असं आपण ओळखू शकतो. त्यासोबत आपण नेमकं कशामुळे अस्वस्थ आहोत ते शोधा. मुख्य पॉइंट काय आहे बघा, आपण कशामुळे अस्वस्थ आहोत ते शोधा. त्याच्यानंतर अस्वस्थतेमुळे शारीरिक आणि मानसिक काय त्रास होतोय ते शोधा. कोणता घटक, प्रसंग, घटना, नकारात्मक विचार आपल्याला त्रास देत आहेत, ज्या गोष्टीमुळे आपण तणावाखाली होतोय ते शोधा. आता ठीक आहे, ही सगळी प्रोसेस जी आहे ती कशाची आहे, सर्च करण्याची आहे. सर्च करण्याची, काय, कशामुळे, का, या गोष्टींची उत्तरं आपण जर देता आली, आपल्याला चिडचिड होते, का होते, आपल्याला राग येतोय, का येतोय, कशामुळे येतोय, असं का घडतंय, आपलं हृदय जोरात धडकतंय किंवा भीती वाटल्यासारखी वाटते, आपल्याला सारखं सारखं घाम येतोय, काय येतोय, हे जे डायग्नोसिस, ही जी लक्षणं आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही, तर ते असं का होतंय याचा शोध घ्यायचा. म्हणजेच ही पहिली पायरी आहे व्यवस्थापनाची. शोध घेतल्याच्या नंतर मग पुढच्या काही पायऱ्या आहेत, तर त्या कोणकोणत्या आहेत. आता समजा आपल्याला कळालंय की याच्यामुळे आपल्याला हे असं होतंय, तर मग त्याच्यानंतर पुढे काय काय आहे प्रोसेस बघा. आता ह्या ज्या गोष्टी आहेत, 4 गोष्टी टाळा, बदला, स्वीकारा, जुळवून घ्या, ह्या योगाशी निगडीत नाहीत, पण आपल्याला त्या सर्वांसाठी काही गरजेच्या आहेत. किंवा अतिरिक्त थोडासा अभ्यास किंवा अतिरिक्त विषय ज्ञान म्हणून हे आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. योगा संबंधित गोष्टी आहेत त्या इतर आहेत. तुम्ही म्हणसाल योगाद्वारे आपल्याला ताणतणावाचं व्यवस्थापन करायचं आहे, तर मग ह्या 4 गोष्टी कुठून आल्या, तर तसं नाही. हे आवश्यक आहे, त्याच्यामुळं हे थोडंसं अतिरिक्त म्हणून घेतलेलं आहे. आणि योगाद्वारे तर आपल्याला ते पुढे बघायचंच आहे. तर आता सर्च केल्याच्या नंतर एखादी गोष्ट आपल्याला सापडली, मग त्या गोष्टीशी आपल्याला काय काय करता येईल, काय काय करता येईल, तर त्याच्यामध्ये 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक सांगितलंय टाळा.
दुसरी सांगितलंय बदला, तिसरी सांगितले स्वीकारा आणि चौथी सांगितले जुळवून घ्या. या चारींचे भावार्थ चारींचेही वेगवेगळे आहेत. आता टाळा म्हणजे काय, कशाबद्दल हे करता येईल, तर समजा आपण ताणाचं कारण शोधलंय आणि ते जर कारण अनावश्यक असेल, म्हणजे त्या गोष्टीबद्दल ताण घेणं आवश्यक नाही आपल्याला, तरी पण आपण ताण घेतोय, तर मग ती गोष्ट टाळता येते का, टाळणं गरजेचं आहे का, सांगा बरं. ते टाळता येते ती सत्य गोष्ट. बरोबर आहे. जर समजा एखादी व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीमुळं किंवा त्या व्यक्तीला बोलल्यामुळं तर आपल्याला जर त्रास होत असेल, तर समजा आपण त्या व्यक्तीला टाळलेलं बरं असेल. समजा म्हणजे कुठं, तर हे असं घरात घडत असेल तर कसं करायचं मग, असं पण प्रश्न असू शकतो. पण आपण बाहेरच्या ठिकाणी, बाहेरच्या परिसरामध्ये, बाहेरच्या वातावरणामध्ये, जीवनमाना ह्याच्यामध्ये, तर एक व्यक्ती अशी आहे की ती जर व्यक्ती समजा आपल्या कडे आली, आपण तिच्याशी बोललो किंवा ती आपल्याला काय तर म्हणते, आपण तिला काय तर म्हणतो आणि तो वेगळंच आपल्याशी बोलून जातो, म्हणजे त्याच्यामुळं आपल्या मनावरती ताण येतो, स्ट्रेस येतो एखाद्या व्यक्तीला बोलल्यानंतर. तर मग ती व्यक्ती आपल्याला टाळता येते का, येते. त्या व्यक्तीला भेटायचं कमी करा, ती व्यक्ती तिथं दिसली तर दुसरीकडून जावा, बरोबर आहे. किंवा असंच असंच कुठलं उदाहरण देता येईल एखादं आणखीन. आता बघा काय काय लोक जे असतात ते प्रत्येक गोष्टीवर हायपर होतात, प्रत्येक गोष्टीवर हायपर होतात, म्हणजे प्रत्येक गोष्टीवर हायपर होणं गरजेचं आहे का, गरजेचं आहे का ते प्रत्येक गोष्टीवर. म्हणजे इथं सांगण्याचा उद्देश असा आहे, किंवा टाळा ही जी गोष्ट अशी आहे की आवश्यक असेल तरच तिथं ताण घ्या एखादी गोष्ट. आता समजा तुमची उद्या परीक्षा आहे, तर त्या परीक्षेविषयी तुम्ही ताण घेणं साहजिक आहे, बरोबर आहे का. परंतु एखादी गोष्ट वेगळीच आहे आणि तिच्याविषयी ताण घेणं तुम्हाला जर आवश्यक नसेल, गरजेचं नसेल, तरीही तुम्ही त्याच्याविषयी ताण घेताय, तर ते मात्र तिथं काय आहे, चुकीचं आहे. म्हणजेच काय सांगण्यामागचा इथं उद्देश काय आहे, जी गोष्ट आवश्यक आहे त्या गोष्टीविषयी ताण घ्यायला शिका, इतर गोष्टींचा ताण घ्यायचं बदला, टाळा, असं सुद्धा त्या ठिकाणी म्हणता येते. त्यासोबत छोट्या छोट्या किरकोळ गोष्टीवर हायपर होणे टाळा. ठीक आहे, ही टाळण्याची गोष्ट झाली. त्याच्यानंतर बदला असं म्हणतंय. जर समजा एखाद्या गोष्टीपासून आपल्याला त्रास होतोय, तर ती गोष्ट बदलता येते का बघा. आता आता दुसरी पायरी आहे ही, ह्या पायरीवर आपण का गेलो, तर आपल्याला ती गोष्ट टाळता आली नाही. म्हणजेच थोडक्यात आताच एक उदाहरण दिलं बघा मी, बाहेरची व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीपासून आपल्याला त्या बोलल्यानंतर त्रास होतो, तर त्याच्यामुळं आपण काय केलं, ती व्यक्ती टाळली. आणि तिथंच मी लगेचच प्रश्न निर्माण केला होता की तीच व्यक्ती जर घरातली असेल तर तिला टाळता येते का हो, टाळता येईल का. मग काय करता येईल त्या व्यक्ती संबंधित बदल करता येईल का. दुसरी पायरी जी आहे ती केव्हा येते, पहिली पायरी आपण करू शकत नाही, एखादी गोष्ट आपण टाळू शकत नाही, तर दुसरी पायरी येते, म्हणजे काय, बदल करा. मग बदल कसा करायचा, समजा आपल्या घरामध्येच एखादी व्यक्ती आहे, सारखं आपल्याशी चिडचिड करते, रागावते, किंवा जर वयस्कर व्यक्ती असल्या तर बघा असं कधी घडतं. ज्या वयस्कर व्यक्ती आपले आई वडीलच असतात, वयस्कर झाले की ते प्रत्येक कामाचा जाब विचारतात, म्हणजे आज काय केलास, कसं केलास, असं का केलास, असं का केलास, असं वेगवेगळं असतं. मग ते आपल्याला नकोसं वाटत असतं. परंतु मग काय होतं, काय लोक काय करतात, तर याच्यामध्ये दोन प्रकारच्या वृत्ती दिसतात लोकांमध्ये बघा. काय लोक काय करतात की त्यांना ठीस ठीस करतात, काय उगं बसून राहायचं, पडून राहायचं सोडून, असलं विचारता मागं लागतं असं म्हणतात.
आणि काय करतात, काही जण काय करतात, तर ते सहज त्यांच्या डोक्यामध्ये बसलेले असते की वयस्कर व्यक्ती आहेत, वयस्कर लोकांचे विचार वेगळे असतात. ते एकदा एखाद्या कामाला धरलं की म्हणजे त्यांच्या अनुभवाची शिदोरी किंवा त्यांच्या अनुभवाचं गठोडं इतकं असतं की त्यांचंही ऐकलं पाहिजे. त्यांना ज्या घरामध्ये वयस्कर लोकांचे विचार किंवा गोष्टी ऐकल्या जातात त्या घरातील लोकांना वकील, हा म्हणजे कसं बघा, काय म्हटलं एका ठिकाणी म्हटलं होतं की वयस्कर लोकांचे ज्या ठिकाणी राय घेतली जाते त्या ठिकाणी वकिलाची राय घ्यायची गरज पडत नाही, असं लिहिलेलं होतं कुठंतरी, मी वाचलंय. म्हणजे काय, ही जी वयस्कर व्यक्ती आपल्याला सांगतात ते त्यांचं सांगणं आपल्याला आवडत नाही, नको नकोसं वाटतं, परंतु त्यांचं जे सांगणं असतं ते अनुभवातून सांगितलेलं असतं. ते उगीच सांगावं असं म्हणून सांगत नाहीत, तर त्यांच्याशी ती गोष्ट घडलेली असते. त्यांचं जीवन जगताना त्यांच्या बाबतीत ती गोष्ट घडलेली असते आणि त्या गोष्टीतून ते बाहेर आलेले पुढे आलेले असतात. म्हणजे एखाद्या व्यक्ती, समजा आपण रस्त्याने चाललोय आणि पाणी आहे खड्ड्यामध्ये, तरीही आपण खड्ड्यातून घालतोय, तर तो खड्डा खोल आहे हा कोण सांगू शकतो, तर जो त्या खड्ड्यातून अगोदर गेलेला आहे. बरोबर आहे का? मग त्याचं आपण ऐकलं पाहिजे की तो सांगतोय आपल्याला हा खड्डा खोल आहे बघ, तिकडून जा बाजूनं. मग असंच वयस्कर व्यक्तींशी होत असतं. ते आपल्याला सांगत असतात की हे करू नको बघ, हे बरोबर नाही, परंतु आपण आपल्या तारुण्याच्या ह्याच्यामध्ये ते ऐकत नाही. आपण ते करून बसतो, चुकून बसतो आणि त्या गोष्टी काही बिघडतात. हा विषय वेगळा झाला. परंतु मग काही जण काय करतात, आपण कशा बाबतीत बोलत होतो, बदला या विषयी बोलत होतो. त्याच्यामध्ये उदाहरण काय दिलं होतं, घरातील वयस्कर व्यक्तींचं उदाहरण दिलं होतं. त्याच्यामध्ये 3 प्रकारे हँडल करू शकते एखादी व्यक्ती. वयस्कर लोकांना चिडचिड करू शकते, रागावू शकते. मग दुसरी व्यक्ती काय करू शकते की ते सांगतायत ते ऐकणं गरजेचं आहे म्हणून ती स्वीकारते. 2 प्रकारच्या व्यक्ती झाल्या. एकानं काय केले, ते स्वीकारले. तर एकानं काय केलंय, उगाचच सांगतात, काहीतरी सांगतात म्हणून त्याचा दबाव त्याच्यावरती निर्माण करून घेतलाय स्वतःवरती. म्हणजे काही गोष्टी बदलता पण येतात, त्या बदलून घ्या. म्हणजे यानं काय बदललंय, कोणाला बदललंय, दुसऱ्या व्यक्तीनं स्वतःलाच बदलले, स्वतःलाच स्वीकार केले की हे ठीक आहे, सांगतात, ऐकायला पाहिजे आपण. हे त्यानं स्वतःला बदल केलाय, परंतु दुसऱ्यानं काय केलंय, त्यानं बदल केला नाही, जशाच तसा आहे. असं म्हणजे एखादी गोष्ट आपण बदलू शकतो, हे सुद्धा त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि त्याच्यातून आपण त्या तणावापासून दूर होऊ शकतो. आणि तिसरी गोष्ट आहे, स्वीकार करा. तर एखादी गोष्ट टाळताही येत नाही, एखादी गोष्ट बदलताही येत नाही, तर मग त्या गोष्टीला स्वीकार सुद्धा करावं लागतं. आणि चौथी जी गोष्ट आहे, जुळवून घ्या, त्या परिस्थितीची जुळवून घ्या. म्हणजेच काय बघा, एखादा प्रॉब्लेम आपल्या जीवनामध्ये क्रिएट झालाय म्हणजे समजा एखादी स्त्री आहे, तिचा जर पती एक्सपायर झाला, तर हा काय झाला, तिच्या जीवनामधला ताण झाला. परंतु आता तो पती निघून गेलाय म्हणजे तिच्यासाठी खूप दुःखद घटना आहे. परंतु ठीक आहे, आता त्याच्यावरती पर्याय काय करता येतो का? तर समजा एखादी स्त्री तसंच रडतच बसली, आता माझं काय सगळं संपलं वगैरे असं म्हणत बसली, सगळं हे करून बसली, तर ते काय ह्याच्यामध्ये जाते, डिप्रेशनमध्ये जाईल परत परत. परंतु तीच जर एखादी स्त्री आता बघा, एक्सपायर होणं, एखादी व्यक्ती एक्सपायर होणं, हे आपण कधी हे करू शकत नाही, त्याला बदलू शकत नाही. बरोबर आहे, त्याला ऍक्सेप्टच करावं लागतं. बदलता येते का? म्हणजे टाळताही येत नाही, बदलताही येत नाही, म्हणजे त्याला ऍक्सेप्ट करावं लागतं. म्हणजे जीवनातल्या काही गोष्टी, काही दुःखद गोष्टी अशा असतात की त्या गोष्टींना आपल्याला स्वीकारावं लागतं. आणि बघा, याच्यामध्ये सुद्धा आता एक उदाहरण आणि 2 व्यक्ती सांगूया. आता एक स्त्री आहे, ती काय करते की पती वारल्याचं दुःख ती घेऊन उराशी बांधून तशीच बसलेली आहे, रडत आहे, पडत आहे, दुःखी आहे, डिप्रेशन मध्ये आहे. आणि त्याच ठिकाणी आणखीन एक स्त्री आपण तिथे घेऊया की तिनं काय केलंय, स्वीकारलंय
त्या दुःखाला स्वीकार केलेला आहे आणि तिची कंबर खचून ती पुढचा मार्ग म्हणजे आपल्या लेकरांबाळांसाठी, म्हणजे आता वडील तर मायेचं छत्र हरवलं वडिलांच्या, मग आता कोण उरलेलं आहे? आई उरलेली आहे. मग तिनं तर आपल्या बाळांचं संगोपन करायला पाहिजे. मग तिच्यासाठी तिनं उभं राहिलं पाहिजे. त्याच दुःखामध्ये खचून गेलं नाही पाहिजे. असं मग दोन स्त्रिया आपण पाहिल्या. दुसरी काय केली? तिनं स्वीकारलं आणि काय केली? आपलं तिच्या ताणाचं तिनं व्यवस्थापन केलं. त्यासोबत मग काही बघा काही काही ठिकाणी जुळवून घ्यावं लागतं. आता स्वीकारण्याचा प्रकार आपण पाहिला. आता जुळवून घेण्याचा. जुळवून कसं घेता येईल? जर समजा आपण एखाद्याशी लग्न केलं किंवा इतर उदाहरण देऊया आपण. एखाद्याने एखाद्याशी लग्न केलं. मग लग्नानंतर कळालं, की पत्नीचा स्वभाव खूपच कडक आहे, खूपच भांडखोर आहे, खूपच चिडचिडा आहे, खूपच त्रासदायक आहे. मग त्या व्यक्तीला असं वाटतं, की आपण उगाचच लग्न केलं. बरोबर आहे. असं सुद्धा होतं आणि त्या तणावाखाली तो जातो, की देवानं मला अशी कशी जोडीदारीन दिली आहे किंवा हे एखाद्या स्त्रीसोबत सुद्धा घडतं. म्हणजे समजा एखादीचा पती दारुडा असेल, मारहाण करणारा असेल, शिव्या देणारा असेल, तर मग ती काय म्हणते, की काय हे जन्माला असं घातलंय, नशीब माझ्याच नशिबाला आले. अशा गोष्टी वेगवेगळ्या असतात. मग होतं काय? तर त्या ठिकाणी त्याच्याशी सुद्धा जुळवून घ्यावं लागतं. जुळवाजुळव काय करता येते का बघावं लागतं. का मग आता तिथं टाळताही येत नाही, बदलताही येत नाही. म्हणजेच स्वीकार तर करावाच लागतो आणि स्वीकार करून सुद्धा तिच्याशी जुळवाजुळव करावी लागते. म्हणजे जसा आहे तसाच त्याला आपल्याला ॲक्सेप्ट करावं लागतं आणि पुढे चालावं लागतं. तशाच काही परिस्थिती असतात. एक इमेज बघूया आपण. त्याच्याद्वारे सुद्धा आपल्याला लक्षात येईल कसं असतं ते. याच्यामध्ये आपण पाहू शकतो बघा. काय म्हणले सुरुवातीला काय लिहिले बघा. मेनी प्रॉब्लेम्स नेव्हर गो अवे. म्हणजे काही अडचणी, काही घटना, काही प्रसंग, काही दुःख हे आपल्या आयुष्यातून जाऊ शकत नाही. मग त्याच्यावरती हे करत बसणं किंवा त्याचाच तणाव घेऊन पूर्ण आयुष्याला हे करण्यापेक्षा आता इथं रोपटं दाखवले बघा. 3 चित्र इथं दाखवलेली आहेत. एक दगड आणि रोपटं आहे सुरुवातीला. ते रोपटं बाजूने आले, दगडाच्या बाजूने आले. म्हणजे त्याच्या आयुष्यात दगड हा काय आहे? हे तणाव आहे असं आपण समजूया. मग तो त्याला ढकलू शकत नाही बाजूला. ते रोपटं त्या दगडाला बाजूला ढकलू शकत नाही. मग काय झाले? तसंच त्या दगडाच्या भोवतालीपासूनच ते वाढायला लागले. बरोबर आहे? मग दुसऱ्या चित्रामध्ये कसं आहे बघा. दगड आहेत सोबत आहेत, तरी तो पण त्याचं वाढणं चालूच आहे. आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये तर बघा, तो पूर्ण त्याच्यामध्ये दिसतच नाही. म्हणजे त्याच्या भोवतालीच त्यानं वाढून त्याला स्वतःला मोठं केले. म्हणजेच बघा, एखादं दुःख आपल्या जीवनात आले म्हणून त्याला घट्ट धरून न बसता त्याच्या बाजूने पसरणं, त्याला तसंच म्हणजे आपल्या आयुष्यातून ते काढून टाकू शकत नाही. परंतु ते आपल्या आयुष्यात आहे, ते तसंच ठेवून त्याच्या बाजूने वाढता येतं का? म्हणजे त्याला ॲक्सेप्ट करून रोजच दिवसेंदिवस त्याच्यावरती दुःख बाळगत न बसता त्याला ॲक्सेप्ट करायचं आणि पुढे चालायचं. असं सुद्धा आपल्याला करता येतं. म्हणजेच बघा खाली काय लिहिलंय, "यू जस्ट ग्रो अराउंड देम." एखाद्या अडचणीच्या भोवताली सुद्धा आपण आपलं आयुष्य निर्माण करू शकतो. आपण आपलं आयुष्य वाढवू शकतो, असं सुद्धा करता येतं. आणखीन एक चित्र बघूया आपण.
तर ह्या दोन व्यक्ती आहेत बघा. ह्या कशामध्ये आहे? तो जेलमध्ये आहे. जेलमध्ये आहे. आणि बघण्याचा दोघांचा दृष्टिकोन वेगळा आहे. आता दोघही चित्र काढत आहेत आणि त्याच्यामध्ये एकानं चित्र काय काढलंय? त्या खिडकीच्या सळयाचं चित्र काढलंय आणि एकानं चित्र काय काढलंय? तर बाहेरच्या निसर्गाचं चित्र काढलंय. म्हणजे आपण समजा एखाद्या कठीण परिस्थितीमध्ये जरी असलो तरी आपण त्याच्याकडे कसं बघतोय आणि जेणेकरून म्हणजे बघा, बघण्याच्या दृष्टिकोनानुसार बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा आहे त्याच्यानुसार सुद्धा आपण आपला जो ताणतणाव आहे तो त्या ठिकाणी डिपेंड असतो असं सुद्धा आपल्याला म्हणता येतं. ठीक आहे, पुढे बघूया आणखी. आता ह्या 4 गोष्टी तर झाल्या. बदला टाळा, बदला स्वीकारा. आता त्याच्या पुढे काय आहे बघूया. आता इतका वेळ जे पाहिलं ते आपण अतिरिक्त ज्ञान आपल्याला त्याच्याविषयी असावं किंवा त्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत आपल्या जीवनामध्ये म्हणून आपण त्या सहजच पाहिलेल्या आहेत. आता त्याच्यानंतर मग आपला जो मुख्य पॉइंट होता त्याच्यामध्ये आपण एक शब्द एक्स्ट्रा आहे असं म्हटलं की ताणतणाव व्यवस्थापन बाय योगा. आता ह्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी बघायच्या आहेत. मग त्या कोणकोणत्या ह्याच्याद्वारे बघता येतील किंवा समजा एखादा ताणतणावाचं आपल्याला व्यवस्थापन करायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये यम नियमांचा सुद्धा भाग आपल्याला सहकार्य करणार आहे, मदत करणार आहे किंवा एखादी गोष्ट आहे आणि ती गोष्ट टाळण्यासाठी आपण आसन करतोय आणि एखादा आसन केल्यानंतर ती गोष्ट आपली टळू शकते असं होत नाही किंवा असं होऊ शकतं का? तर नाही. तर ती गोष्ट टाळण्यासाठी आपल्याला यम नियमामधील एखाद्या गोष्टीचा किंवा एखाद्या तत्वाचा आपण तिथं वापर केला तर ती गोष्ट आपण टाळू शकतो किंवा ती गोष्ट त्या गोष्टीचं आपण व्यवस्थापन करू शकतो. म्हणजेच काय 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 आहे त्याच्यामध्ये? तर बघा, कशाचा सहसंबंध कशाशी लावलेला आहे. तर पहिला जो प्रकार आहे त्याच्यामध्ये काय म्हणले? तत्वज्ञान किंवा नीतिशास्त्र. याच्यामध्ये काय घातलेलं आहे? यम नियम. आता एखादी व्यक्ती तणावाखाली असेल तर तिला तत्वज्ञान सुद्धा मदत करतं. म्हणजेच काय? आता बघा, थोडक्यात आपण एका स्त्रीचं उदाहरण दिलं होतं. तिचा पती जर हे झाला तर एक्सपायर झाला तर तर तिथं तत्वज्ञान काय बसतं हो? की आपण तिला म्हणू शकतो की मरण कुणाला चुकत नाही. बरोबर आहे. आणि मानवाचं शरीर हे नश्वर आहे किंवा एखाद्याचं नशीब, एखाद्या नशिबामध्ये सुख दुःख हे लिहिलेलं असतं आणि त्याच्या वाटेला ते येतं किंवा आलेलं असेल, दुःख जर आलेलं असेल तर तेही आपल्याला अं, म्हणजे हे करूनच फेडावं लागतं. सुख असेल किंवा दुःख असेल दोन्ही गोष्टी आपल्याला त्या स्वीकार करून फेडाव्या लागतात. म्हणजे सुख आलं तरी मी ते फेडतो असं नाही, तर दुःख आलं तरी ते आपल्याला स्वीकारावं लागतं आणि ते फेडावं लागतं. असं हे काय झालं? त्या व्यक्तीला दिलेलं ते तत्वज्ञान झालं. बरोबर आहे का? मग तसं तत्वज्ञान योगामध्येही आहे. मग ते कशामध्ये आहे? यम नियमामध्ये आहे किंवा आणखीन इतर कुठल्या गोष्टींमध्ये आहे. त्यासोबत तर नीतिशास्त्र म्हणजे काय? नीती नियम काय झाला? नियती काय झाली? तर आपल्या जीवनामध्ये कितीही मोठं दुःख आलं किंवा संकट आलं तर आपण न डगमगता आपण त्याला सामोरं गेलं पाहिजे. ही काय झाली? नियती झाली. हे काय झालं? नीतिशास्त्र झालं. म्हणजे अशाही गोष्टी काही नियम आपल्या योगामध्ये आहेत का? तर आहेत. त्याच्याद्वारेही आपण आपल्या तणावाचं नियमन करू शकतो नीतीनं सुद्धा. म्हणजेच तत्वज्ञान आणि नीतिशास्त्र दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. त्या आपल्याला यम नियमामध्ये आढळतात, सापडतात. म्हणजे समजा आपण ज्या स्त्रीला सांगितलं की बाबा मरण चुकत नाही एखाद्याला
एखादी गोष्ट चुकत नाही, हे असं सांत्वन एखाद्याला दिलं आपण, मग ते सांत्वन आपण एखादं आसन करून देऊ शकतो का हो? किंवा तू हे आसन कर, असं असं तुझं सांत्वन होईल, असं म्हणता येईल का तिथं? म्हणजे काय गरजेचं आहे तिथं? तत्वज्ञान सांगणं गरजेचं आहे का आसन करणं गरजेचं आहे? वगैरे सांगा सांगणं कोण? गरजेचं, तत्वज्ञान सांगणं गरजेचं आहे तिथं. हा, त्या व्यक्तीला तत्वज्ञान सांगणं गरजेचं आहे. आसनं पण गरजेची आहेत. ती कशी गरजेची आहेत आणि कधी गरजेची आहेत आणि कुठे गरजेची आहेत ते पण आपल्याला पुढे बघायचं आहे. त्यासोबत आता पुढचा जो भाग आहे तो आसनांचा आहे. फिजिकली म्हणजे आताच मी सुरुवातीला सांगितलं होतं की ज्यावेळी स्ट्रेस खाली असल्यानंतर आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे हार्मोन्स तयार होतात, डेंजरस हार्मोन्स, आपल्याला त्रास देणारी. तसं मग फिजिकल ऍक्टिव्हिटीमुळं सुद्धा काही हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये निर्माण होतात. ते कसे असतात? गुड असतात, आपल्याला त्रास देणाऱ्या हार्मोन पासून वाचवणारी असतात. मग ती कशा प्रकारे निर्माण होतात आणि ते आपल्याला कशी मदत करतात ते आपल्याला बघायचे आहे. फिजिकल ऍक्टिव्हिटीज म्हणजे शारीरिक आसनं किंवा त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी सांगू शकतो, जसे की सूक्ष्म व्यायाम असतील, सूर्यनमस्कार असतील, हे सगळे फिजिकल ऍक्टिव्हिटी मध्येच येतात. म्हणजे आसनांचा भाग हा पण वापरायचा आहे आपल्याला ताणतणावाच्या व्यवस्थापनामध्ये. त्यासोबत आणखीन पुढे काय आहे तर श्वास घेण्याची तंत्रे. श्वास घेण्याची तंत्र म्हणजे थोडक्यात आपण बघा काय म्हटलं होतं, जी व्यक्ती तणावाखाली असते तिचं श्वसन कसं असतं असं आपण म्हणलं, जलद असतं आणि वरवरचं असतं, उथळ असतं असं आपण म्हटलं. मग श्वास घेण्याच्या तंत्रामध्ये आपण समजा आपण ओंकार म्हणताना ओंकार म्हणायच्या अगोदर 3 दीर्घ श्वास घेतले. दीर्घ श्वास घेणं हे काय आहे? श्वास घेण्याचं एक तंत्र आहे. आता बघा, ताणतणावामुळे आपला श्वास शॉर्ट झालेला आहे, तर प्राणायामामुळे आपण म्हणजे तो शॉर्ट श्वास आपल्याला कसा आहे? हानिकारक आहे. मग तो आपण बदलू शकतो. कसं बदलू शकतो? तर दीर्घ श्वास घेऊन बदलू शकतो. ते आपल्या हातात आहे. बरोबर आहे. आपण सामान्य श्वास आता समजा शॉर्ट शॉर्ट ब्रीथ न करण्यापेक्षा आपण दीर्घ ब्रीथ, डीप ब्रीथ आपण केली तर ती गोष्ट आपण तिथंच पलटली. बरोबर आहे. मग अशी काही तंत्र आहेत, श्वास घेण्याची काही तंत्र आहेत, त्याच्याद्वारे सुद्धा आपण ताणतणावामध्ये कशा प्रकारे त्याचं व्यवस्थापन करता येईल किंवा ताणतणावाच्या लक्षणांमध्ये काय व्यवस्थापन करता येईल. बरोबर आहे. आपण सुरुवातीलाच म्हणलं बघा, व्यवस्थापनामध्ये 2 गोष्टी सांगितल्या. एखाद्या गोष्टीचं नियोजन करणे आणि त्या गोष्टींपासून आपल्याला त्रास होणार नाही याच्यासाठी व्यवस्थापन करणे. म्हणजे श्वास घेण्याची तंत्रे असतील तर कशामध्ये सांगता येतील? आता तत्वज्ञान वगैरे कशामध्ये सांगता येईल? एखादी गोष्ट किंवा श्वास घेण्याचे प्रकार कशामध्ये सांगता येईल? तर एखाद्या गोष्टीपासून होणारे जे लक्षण आहेत ती दूर करण्यासाठी, एखाद्या गोष्टीपासून आपल्याला त्रासदायक लक्षण आहेत, जसे की अपचन आहे, अशा वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत, हर्ट बर्न आहे, तर ती लक्षणं दूर करण्यासाठी सुद्धा याचा वापर करू शकतो. म्हणजे 2 प्रकारे व्यवस्थापन आपण करू शकतो. त्यासोबत आणखीन एक गरजेचं आहे त्याच्यामध्ये विश्रांती. त्याच्या मनाला किंवा त्याच्या शरीराला विश्रांतीची सुद्धा आवश्यकता आहे. आणि विश्रांती हे आपण योग मार्गामध्ये कशा-कशाद्वारे घेत असतो, तर योग निद्रेद्वारे, आसनांद्वारे किंवा ध्यानाद्वारे. आपण काल पण पाहिले बघा, मेंदूतील आपण ह्याच्यामध्ये पाहिले ब्रेन वेव्हज असतात असं आपण म्हटलं, आणि तणावाखाली व्यक्ती आहे असं आपण त्या ब्रेन वेव्हद्वारे सुद्धा निर्देशित करू शकतो किंवा ओळखू शकतो असं म्हटलं. मग त्याच दिवशी मी हे सुद्धा सांगितलं होतं की तणावामध्ये असल्यास ब्रेन वेव्ह वेगळे असतात, झोपलेला असल्यास वेगळे असतात, जागृत असल्यास वेगळे असतात, काम करताना वेगळे असतात आणि ध्यानामध्ये वेगळे असतात. म्हणजे बघा, जर एक ब्रेन वेव्ह तुम्हाला तणावाखाली आहे असं सिद्ध करत असेल, दाखवत असेल, तर दुसरी जी ब्रेन वेव्ह आहे ध्यानामधली
ती काय करत आहे, तुम्ही तणावाखाली नाही असं दाखवते. म्हणजे विरुद्ध क्रिया घडवतो आपण. जसं की आपण श्वसनाबाबतीत सांगितलं. उथळ श्वास म्हणजे तणावाखाली आहे आपण असं सांगितलं आणि दीर्घ श्वास करून आपण त्या उथळ श्वासाला नष्ट केलं. म्हणजे ते कारण नष्ट केलं, त्याचं लक्षण नष्ट केलं. त्याचप्रमाणे ब्रेन वेव्हज मध्ये सुद्धा आपण परिवर्तन आणून त्याची लक्षणं आपण नष्ट करू शकतो. त्यासोबत शेवटचा जो पर्याय आहे तो आहे जीवनशैली. जीवनशैली आणि आहार हे सुद्धा त्या ठिकाणी गरजेचं आहे. पोषक आहार घेणं ते सुद्धा गरजेचं आहे. समजा काही काही विटॅमिन्स वगैरे असे आहेत, विटॅमिन डी म्हणा किंवा असे काही विटॅमिन आहेत की ते कमी असले तरी सुद्धा व्यक्ती ह्याच्यामध्ये असतो, डिप्रेशनमध्ये असतो किंवा छोट्या छोट्या गोष्टीवरून तणावाखाली येतो, उदासीन असतो. अशी लक्षणं सुद्धा त्याला दिसतात. म्हणजे विटॅमिन्स किंवा मिनरल्स डिफिशियन्सी मुळे सुद्धा असं आपल्याला जाणवू शकतं आणि ते आपण त्या त्या गोष्टी घेऊन आपण पूर्ण करू शकतो. म्हणजे संतुलित आहार असणं किंवा पोषक आहार असणं ते सुद्धा त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि जीवनशैलीमुळे सुद्धा बऱ्याच अडचणी आपल्या याच्यामध्ये निर्माण होतात. त्या सुद्धा आपण जीवनशैलीमध्ये बदल करून त्या दूर करू शकतो. असे वेगवेगळे घटक आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. त्यासोबत मग आता योग, आता समजा सहजच आपण मोठाड भाषेमध्ये सुरुवातीला बघताना बघितलं होतं बा, सर्कल होते वेगवेगळे आणि त्या सर्कलमध्ये काय होतं, कुठं म्युझिक लिहिलेलं होतं, कुठं हॉबी लिहिलेलं होतं, कुठं योगा लिहिलेलं होतं. मग सहजच आपण एखाद्याला म्हटलं की तू तणावाखाली आहेस, टेन्शन मध्ये आहेस, तर योगा करत जा की तुझा तणाव कमी होईल, तुझं टेन्शन कमी होईल असं आपण म्हणतो. हे काय झालं, ढोबळ मानानं झालं. बरोबर आहे. मग ते केल्यानं तणाव कमी होतो हे कसं सांगता येईल मग तुम्हाला? तर काही सायंटिफिक गोष्टी त्याच्याशी लावून आपण ते सांगू शकतो की बाबा हे योगा केल्यामुळं हे कमी होऊ शकतं असं सांगू शकतो. मग तशा सायंटिफिक काय गोष्टी आहेत, जसं की बघा योगामुळं काय होतं की हार्मोन्स रेग्युलेशन होतं. जसं की आपण स्ट्रेसमध्ये असेल तर आपण काय म्हणलं की कॉर्टिसॉल किंवा ॲड्रेनालाईन असे हे वाढलेले असतात. मग ते कमी करता येतील का? बघा, त्या गोष्टी वाढलेल्या असणं म्हणजे आपण तणावाखाली असणं असं आपण म्हटलं. मग ते वाढलेले जे ॲड्रेनालाईन किंवा कॉर्टिसॉल आहेत ते कमी करता येतील का? तर येतात. मग त्याच्यामध्ये योगामध्ये काही गोष्टी आहेत, त्या करून आपण ते कमी करू शकतो किंवा त्याच्यावरती आपण नियंत्रण मिळवू शकतो. म्हणजेच हार्मोनल रेग्युलेशन आपण योगाच्या माध्यमातून करू शकतो किंवा न्यूरोट्रान्समीटर बॅलन्स म्हणजे एन्डॉर्फिन रिलीज वगैरे होणं, अशा काही गोष्टी आहेत त्या आपल्याला पुढे बघायचं आहे. एन्डॉर्फिन्समुळं काय होतं की त्या व्यक्तीला आनंदी वाटतं. काही जे हार्मोन्स आहेत फील गुड हार्मोन्स आहेत, जसे की सेरोटोनिन असेल, बरोबर आहे. त्याच्यामुळं काय होतं की आपल्याला आनंदी वाटतं. परंतु डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्तीला कसं वाटतं, त्या दुःखी वाटतं. म्हणजे आनंदी वाटण्यासाठी काही हार्मोन्स गरजेचे आहेत. मग त्या हार्मोन्स कशाद्वारे आपण त्याचं उत्पादन वाढवू शकतो? तर योगाच्या माध्यमातून वाढू शकतो का? तर वाढवू शकतो. ते सुद्धा आपल्याला पुढे बघायचं आहे. त्यासोबत पॅरासिम्पेथेटिक सक्रियता म्हणजे वॅगस मज्जातंतू असतील किंवा नर्वस सिस्टम असेल. ताणतणावाखाली असल्यास कोणती नर्वस सिस्टम आपण सांगितली आणि मग तिला डिॲक्टिव्हेट करून दुसरी स्विच ऑन करायची आपल्याला. तर त्याच्यासाठी काय आहे? तर त्याच्यासाठी सुद्धा आहे, जसे की योग निद्रा वगैरे अशा गोष्टी आहेत. ते आपण पुढे पाहताना बघूया. त्यासोबत मानसशास्त्रीय यंत्रणा, भावनिक नियमन भावनिक नियमन सुद्धा आपण योगाद्वारे करू शकतो. जसं की यम नियमातील काही गोष्टी आपल्याला तिथं पुढे बघायच्या आहेत. माइंडफुलनेस आणि मेंदू म्हणजेच मेंदूच्या संरचनेमध्ये बदल, त्यासोबत श्वासोश्वास आणि हृदयगती ही जी परिवर्तनशीलता आहे
त्याच्यामध्ये नियमितता आणण्यासाठी काय काय आपल्याला करता येतं ते, किंवा योगामुळं झोपेतील सुधारणा करता येते. आणि ज्या व्यक्तीची आपण उलट सांगितलेलं आहे बघा, जसं की आता बघा कोरोना जो होता त्याच्यावरती विशेष अशी गोळी किंवा औषध नव्हतं, परंतु त्या कोरोना झाल्यामुळं आपल्याला काय काय त्रास होतो त्याच्यावर गोळी होती. म्हणजे जसं की शिंका येणं, ताप येणं, अंग दुखणं, डोकं दुखणं. आता कोरोना झाल्यामुळं काय झाला, त्या व्यक्तीला ताप आलाय, म्हणजे पॅरासिटामॉल दिले की ताप कमी होऊ शकते. त्या व्यक्तीचं अंग दुखतंय, तर पॅरासिटामॉल दिली की त्या व्यक्तीचं अंग दुखायचं कमी होतं. त्या व्यक्तीला शिंका येत आहेत, बरोबर आहे, नाकावाटी पाणी वाहतंय, तर त्याला सिट्रिजिन दिलं की ते नाकावाटी पाणी व्हायचं कमी होतं. म्हणजे लक्षणानुसार उपाययोजना, लक्षणानुसार उपाययोजना. म्हणजे सिम्पथेटिक ऍक्टिव्हेट असेल तर पॅरासिम्पथेटिक ऍक्टिव्हेट करणं योगाद्वारे, किंवा उथळ श्वसन असेल तर त्याला दीर्घ श्वसन करणं योगाद्वारे. म्हणजे ह्या लक्षणानुसार उपाय असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. त्यासोबत झोप, या व्यक्तींच्या झोप कशा असतात, तणावाखाली असलेल्या कमी असतात. ते म्हणजे अनिद्रेसारखा त्रास त्यांना होत असतो. तर मग योगाद्वारे आपण त्यांचं झोप सुधारू शकतो. म्हणजे उपाययोजना, आलं का लक्षात. त्यासोबत वेगवेगळ्या बदललेल्या धारणा, सकारात्मक मानसशास्त्र असा वेगवेगळा वापर करून आपण तिथे व्यवस्थापन त्यांच्या ताणतणावाचं करू शकतो. आता या ठिकाणी आपण थांबूया. आणि मी सर तुमचं म्यूट झालंय. थांबूया आज आपण, बाकीचा भाग उद्या बघूया.